संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांची बी टीम बीडमध्ये कार्यरत. धनंजय देशमुखांचा आरोप, त्या बी टीमची अद्याप चौकशी नाही. ही बी टीम कोण चालवतंय हे सर्वांना माहीत आहे. धनंजय देशमुखांचं वक्तव्य. धनंजय देशमुख यांनी घेतली अशोक मोहितेंची लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे भेट. अशोक मोहितेला काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड यांच्या बातम्या पाहत असल्यानं झाली होती जबर मारहाण. सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी आज संपणार. घुलेला आज केज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. खंडणीच्या प्रकरणांमध्ये सुदर्शन घुले 2 दिवस पोलीस कस्टडीमध्ये होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये बैठक. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह धनंजय मुंडेंची उपस्थिती. तब्बल 2 तास चर्चा. बैठकीचं कारण मात्र गुलदस्त्या. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथकाची नेमणूक. पोलीस अधीक्षक नवनीत कौवत असून या पथकात 1 पोलीस निरीक्षक आणि 4 कॉन्स्टेबलचा समावेश असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्नी अमृतासह आज सकाळी प्रयागराजला कुंभमेळ्यात पवित्र स्नान करणार. त्यानंतर दिल्लीत आयोजित गृह विभागाच्या बैठकीलाही मुख्यमंत्री उपस्थित राहणार. प्रयागराज येथे महाकुंभात आज साधू संत त्रिजटा स्नान करणार. त्रिजटा स्नान करून सर्व संत महात्मे महाकुंभाच्या भूमीवरून प्रस्थान करतील. कुंभमेळ्यात 4 नवे विश्वविक्रम होणार. 15,000 सफाई कर्मचारी एकाच वेळी संगम परिसरात 10 किलोमीटर लांबीची स्वच्छता करणार. 300 कर्मचारी नदी स्वच्छ करणार. त्रिवेणी मार्गावर 1000 ई रिक्षा चालवणार. 10,000 लोकांच्या हाताचे ठसे काढण्याचा विक्रमही होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. यावेळी ट्रम्प यांनी मोदींची गळाभेट घेतली. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदींचा पहिलाच अमेरिका दौरा. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय करारांवर बैठक. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी साधला संवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात आण्विक ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा. दोन्ही देशांची आण्विक ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करण्यास सहमती. 26/11 हल्ल्यातील मास्टरमाइंड तहव्वूर राणाला लवकरच अमेरिका भारताकडे सोपवणार. F-35 लढाऊ विमानही भारताला सोपवण्यास अमेरिका राजी. अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी एलन मस्क यांच्या भेटीला. वॉशिंग्टन डीसी मधील ब्लेअर हाऊसमध्ये मोदी आणि मस्क यांच्यात बैठक. एलन मस्क यांच्या भेटीनंतर मोदींची एक्स पोस्ट. अवकाश, तंत्रज्ञान सुधारणा आणि किमान सरकार कमाल प्रशासन या दिशेनं भारताच्या प्रयत्नांवर या विषयांवर चर्चा केल्याची माहिती. मोदींना भेटण्याच्या 8 तास आधी ट्रम्प यांची भारताविषयीची मळमळ बाहेर. अमेरिका भारतासह सर्व देशांवर परस्पर शुल्क लावणार ट्रम्प यांचं वक्तव्य. तर ब्रिक्स संघटनेवरही ट्रम्प यांनी ताशेरे ओढले. भारतात जगातले सर्वाधिक कर लावले जातात. मोदी भेटीच्या काही तास आधी एलॉन मस्क यांनी उधळली मुक्ताफळं. मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम प्रमाणे एकनाथ शिंदे आता कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करणार. नगर विकास विभाग, म्हाडा, SRA आणि इतर विभागांचा आढावा शिंदे या कोऑर्डिनेशन रूम मधून घेणार. सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर. मतदारांचे आभार मानण्यासाठी दौऱ्याचं आयोजन. या दरम्यान ते जिल्हा परिषद शाळेला भेट देणार. काळाराम मंदिर दर्शन घेणार. सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठकही घेणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज नाशिक येथे गोल्फ क्लब मैदानावर आभार सभा. सभेची तयारी सुरू. मंत्री दादा भुसे यांनी केली सभास्थळाची पाहणी. हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड. सपकाळ राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षही राहिलेले आहेत. काँग्रेसचा तरुण आणि गांधी परिवाराशी जवळचा असलेला हा चेहरा. मनुवाद्यांनी सुरू केलेल्या अशोभनीय कृत्याविरोधात आवाज उठवणार. नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा एल्गार. विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेतेपदी नियुक्ती. वडेट्टीवारांवर काँग्रेस नेत्यांनी सोपवली जबाबदारी. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेतून विधानसभेत गेलेल्या 5 आमदारांच्या रिक्त जागांवर निवडणूक होण्याची शक्यता. यासाठी विधिमंडळाच्या वतीनं निवडणुकीसाठीचा प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर सादर. बाळासाहेब गेल्यानंतर घरगडी नोकर अशी वागणूक दिली गेली म्हणून उठाव करावा लागला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका. ज्या पक्षात विचाराला लागली वाळवी तिथे कसा राहील साळवी अशीही केली टीका.
विधानसभा निकालानंतर दुसऱ्या दिवशीच साळवींनी पक्षप्रवेशाची चाचपणी सुरू केली. साळवी भाजपमध्ये जाणार होते. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांचा दावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर जाणार. 15 फेब्रुवारीला रत्नागिरीत एकनाथ शिंदे यांची आभार सभा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस यांच्या हकालपट्टीचे आदेश मागे. पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत झाली होती कारवाई. गैरसमजातून हे आदेश दिल्याचं नवीन पत्रातून स्पष्ट. अर्थ खात्याकडून विविध विभागाच्या खर्चाला कात्री. सर्व विभागांना 70% निधी खर्च करण्याच्या सूचना. लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा घोषणांमुळे 2 लाख कोटींपेक्षा अधिकची वित्तीय तूट. राज्य सरकार 1.5 लाख तरुणांना नोकरी देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. 75,000 तरुणांना नोकरी देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात 1.5 लाख तरुणांना नोकरी देण्यात येणार असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य. नांदेडमध्ये आज भारतीय जनता पक्षाची संघटक बैठक होणार. या बैठकीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. महिला आणि बालकांच्या प्रश्नांबाबत विविध अधिकारी आणि विभागाची ते आढावा बैठक घेतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पीएमयूच्या बैठकीत राज्यातील विकास प्रकल्पांचा आढावा. नियोजित वेळेत विकास कामं मार्गी लावण्याचे अजित पवारांचे निर्देश. मंत्रालयात ही बैठक झाली. तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटलांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. विविध विषयांच्या मागण्यांचं दिले निवेदन. महिला आणि बालविकास विभाग 18,882 पदांची भरती करण्यात येणार. महिला आणि बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या योजनेतील 26,000 घरांसाठी उद्या सोडत. नवी मुंबईतील तळोज्यात संगणकीय पद्धतीने उद्या सोडत काढली जाणार. 15,000 घरं तयार. लवकरच 6व्या वाटपाचा कार्यक्रम होणार. मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाची गोरेगाव सिद्धार्थनगर पुनर्विकास प्रकल्पातील 672 सदनिकांच्या उभारणीचं काम पूर्ण. दिव्यात आज 8 तास पाणीपुरवठा बंद. जलवाहिनीवरील गळती थांबवण्यासाठी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार असल्यानं आज सकाळी 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. नांदेडमधील पोमनाळ्यामध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट. जीव धोक्यात घालून विहिरीवरून पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी. दूषित पाण्यामुळे आरोग्यालाही धोका. मुंबईतील उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारे बौद्धिक संपदा हक्क मुख्यालय दिल्लीला हलवण्याच्या हालचाली सुरू. पेटंट मुख्यालय दिल्लीला गेल्यानं मुंबईचं महत्त्व कमी होईल. नागपूरमध्ये व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर साकारणार. सायक्लोट्रॉन केंद्र साकारण्यासाठी एक कृतीगट स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. सरकारी कार्यालय परिसरात राज्य सरकारकडून 200 LED होर्डिंग्ज उभी करण्यात येणार. यासाठी 100 कोटींच्या निधीला सरकारकडून प्रशासकीय मान्यता. राज्यातील कल्याणकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा उपक्रम. मुंबई महापालिकेच्या 1400 कोटींच्या सफाईच्या कंत्राटाचा वाद हायकोर्टात. नियमानुसार सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? नियमांचं पालन होत नसताना राज्य सरकार पालिकेवर कारवाई का करत नाही? हायकोर्टाचा सवाल. इंडियाज गॉट लॅटेंट वादग्रस्त प्रकरण. मुंबईच्या खार पोलिसांकडून रणवीर अलाहाबादी याला दुसरं समन्स. आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. रणवीर अलाहाबादी यानंतर आता सारंगसाठेचा शो वादात. अतिशय निर्लज्ज कांदेपोहे शो विरोधात मनसे चित्रपट सेना संतप्त. पुण्यातील शो बंद पाडण्याचा दिला इशारा. भाडीपानं अतिशय निर्लज्ज कांदेपोहेच्या सर्व पोस्ट डिलीट केल्या. फेअर प्ले ॲप मनी लॉन्ड्रिंग प्रकरण. चिंतन शहा आणि चिराग शहा यांना 2 दिवसांसाठी ईडी कोठडी. पुणे जिल्ह्यातील राज्य शासन संरक्षित स्मारकांच्या कामांचा मंत्री आशिष शेलारांकडून आढावा. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ आणि स्मारकांच्या परिसर विकास कामांचा घेतला आढावा. परभणीत आज कृषी संजीवनी महोत्सवाचं आयोजन. मंत्री उदय सामंत, मेघना बोर्डीकर उपस्थित राहणार. 6 किलो वजनाचा कोंबडा, बुटकी म्हैस आणि चायनीज बोकड ठरणार आकर्षण. अमरावतीमध्ये आजपासून 18 फेब्रुवारीपर्यंत कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनाचं आयोजन. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन होणार.
राजन साळवींवर शिंदेंकडून ठाकरेंना दुसरा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रपूरचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोड यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. आनंद आश्रमात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश. अजित पवारांचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा सुपुत्रासह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. विधानसभा निवडणुकीदरम्यान अजित पवार गटानं त्यांचं तिकीट कापलं होतं. नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश. 28 फेब्रुवारीला अजित पवारांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश. अकोल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक तुकाराम बिरकड आणि राजदत्त मानकर यांचं अपघातात निधन. शिवर गावाजवळ पेट्रोल पंपासमोर ट्रकनं दिली बिरकड यांच्या दुचाकीला धडक. आज अंत्यसंस्कार. पुण्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणं आणि विसर्जित करण्यावर बंदी. पुणे महापालिकेचे आदेश. पीओपीच्या मूर्ती बनवल्यास कारवाई केली जाणार. सिडकोने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना प्रार्थनास्थळे तोडू नयेत. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची सिडकोला सूचना. सिडकोचे एमडी विजय सिंघल यांच्यासोबत मंदा म्हात्रे यांची बैठक झाली. शक्तीपीठ महामार्गाला हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी वसमत शहरात शेतकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयावर काढला मोर्चा. भिवंडी शहरात 5 दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यानं पाणी कमी दाबानं सोडलं जाणार. उन्हाळ्यापूर्वीच लिंबाच्या दरात मोठी वाढ. एका लिंबाला मोजावे लागतायत 10 रुपये. लिंबाची आवक कमी झाल्याने किंमत वाढल्याची व्यापाऱ्यांची माहिती. कल्याण डोंबिवली महानगरपालिका रुग्णालयात 25 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4,93,00,000 रुपयांचे सिंथेटिक हिरे जप्त. लॅपटॉप बॅगेतून सिंथेटिक हिऱ्यांची तस्करी करणाऱ्या एकाला अटक. सीआयएसएफ कर्मचाऱ्यांची कारवाई. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जोडणी 2 दिवसात सुरू केली जाणार. दिल्लीतील नोएडा तयार करण्यात आलाय शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पूर्णाकृती पुतळा. पुण्यातील आंबेगाव येथे निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी लोकार्पण. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. हिंगोलीमध्ये शिवजन्मोत्सवाला सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित ऐतिहासिक माहिती सांगणाऱ्या चित्र प्रदर्शनाचं समितीचे अध्यक्ष उल्हास पाटील यांच्या हस्ते झालं उद्घाटन. मालेगावमध्ये मुस्लिम धर्मियांचा शब्बे बारात सण उत्साहात साजरा. पूर्वजांच्या कबरीला रंगरंगोटी करत मुस्लिम धर्मियांनी मालेगावच्या बडा कब्रस्तानमध्ये रात्री उशिरापर्यंत दुआ पठणासाठी गर्दी केली होती. श्री क्षेत्र भगवानगडावर संत ज्ञानदेव महाराज मंदिरासह विविध संतांच्या मंदिराचं बांधकाम सुरू. यासाठी पाटोदा तालुक्यातील थेरला येथील ग्रामस्थांनी दिली 2,01,00,000 रुपयांची देणगी. गावातील महिलाही मंदिराच्या कळसासाठी 12 लाख रुपये देणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.